राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगलीवाडीच्या राजकीय इतिहासात एक सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा अध्याय आता कायमचा कोरला गेलाय. या अध्यायाचं नाव आहे अभिजित कोळी. सलग 2 महापालिका निवडणुकातील पराभव, अपयशाची सल, निराशेचा अंधार, पण या सगळ्यावर मात करत जिद्द, संयम आणि सेवाभावाच्या जोरावर उभा राहिलेला एक योद्धा. पराभवानं खचून जाणं हा सामान्यांचा स्वभाव, पण अभिजित कोळी यांनी पराभवाला कधीच शेवट मानला नाही. निवडणूक हरली, पण लोकांची सेवा हरली नाही. सत्ता हातात नव्हती, पण मनात माणुसकी होती. राजकारणाच्या गणितांपेक्षा माणसांच्या वेदना त्यांना अधिक दिसत होत्या. भुकेल्यांच्या हातात थाळी दिली, गरजूंच्या दारात अन्नपोच डबे पोहोचवले, विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यांना लागणारी सर्व कागदपत्र मोफत मिळावीत म्हणून थेट कार्यालयच उघडलं. दीनदलित उपेक्षित घटकांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली. हजारो तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून व्यवसाय, रोजगार, संधीचे दरवाजे उघडले. हे सगळं करताना ना कुठली जाहिरात, ना कुठला राजकीय गाजावाजा. मनात फक्त एकच हेतू, लोकसेवा. हळूहळू सांगलीवाडीत एक नवा विश्वास उभा राहिला. तरुणांची फळी तयार झाली. घराघरातून एकच नाव ऐकू येऊ लागलं, आपला माणूस. आणि मग तो क्षण आला. जनतेनं ठरवलं, सेवेचं सोनं मतांच्या रूपानं परत करायचं. मतदानाच्या दिवशी सांगलीवाडीत जे घडलं ते फक्त विजय नव्हता, तो विश्वासाचा महोत्सव होता. विक्रमी 5,500 मतांच्या फरकानं अभिजित कोळी यांनी इतिहास रचला. लोकांनी दाखवून दिलं की विश्वासावर टाकलेला विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. मतांचं भरभरून दान कसं असतं हे सांगलीवाडीनं संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं. इतकंच नाही, अभिजित कोळींसोबत दीपाली पाटील आणि अश्विनी कोळी या तिघांनाही विरोधकांच्या एकूण मतांपेक्षा अधिक मताधिक्य मिळालं. हा विजय नव्हे, तर जनतेचा ठाम कौल होता. गेल्या 2 निवडणुकातील पराभवानंतर यंदा काहीही झालं तर नगरसेवक व्हायचंच असा निर्धार अभिजित कोळी यांनी केला होता आणि नियतीने जणू त्यांच्याच बाजूनं पासा टाकला. आरक्षण त्यांच्या वाट्याला आलं. सोबत काँग्रेसचे युवा नेते दिलीप पाटील, अशोक पाटील यांचं बळ मिळालं. निवडणुकीआधी अनेक राजकीय रंग भरले गेले. उमेदवारीवरून नाराजी, नाट्य, दबाव निर्माण झाले, पण अभिजित कोळी ढळले नाहीत. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून ते शांतपणे पुढे चालत राहिले. निवडणुकीचं नियोजन काटेकोर, डावपेच अचूक, तडजोडीला अजिबात थारा नाही. तरुणांची फौज उभी करून ही निवडणूक त्यांनी एखादी ओढून आणली. आज अभिजित कोळी फक्त विजय उमेदवार नाहीत, तर ते सांगलवाडीचे धुरंधर नेतृत्व म्हणून पुढे आलेत. हा विजय राजकारणाचा नाही, तर हा विजय सेवेचा आहे. नेतृत्व म्हणून पुढे आलेत. हा विजय राजकारणाचा नाही, हा विजय सेवेचा, संयमाचा आणि जिद्दीचा आहे. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.